नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, ही जाहिरात जवळपास मागच्या 2019 पासून प्रसिद्ध झालेली नाही आहे. जवळपास 5 ते 4 वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात आरोग्य विभाग तुमचा जो आहे मित्रांनो, आरोग्य विभाग गट क आणि ड ची जी पदभरती होते त्यानंतर ही जाहिरात मित्रांनो तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, ही पदं जी आहेत GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल्समध्ये भरली जात आहेत. परमनंट जॉब आहे. गट ड ची पदं भरली जात आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये पहा प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणीग्रह परिचर, दप्तरी परिचर आणि सफाईगार 7वी पासवरती आणि 10वी पासवरती ही पदं भरली जात आहेत. सरळ सेवेची मित्रांनो ही जाहिरात आहे. याच्या अगोदर व्हिडिओ बनवून सांगितले, परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ती म्हणजे याचा अभ्यासक्रम मित्रांनो. ठीक आहे, तर याची सर्वात अगोदर मित्रांनो थोडीशी माहिती घेऊयात आपण या जाहिरातीची. तर 2 जाहिराती आलेल्या मित्रांनो, एक 680 पदांची आहे ग्रुप डी ची मित्रांनो, क्लास 4 ची जाहिरात आहे. पहिली जाहिरात आहे मित्रांनो नागपूरसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि मित्रांनो तेथील जे हॉस्पिटल्स आहेत नागपूर GMC ची, त्यांची पहिली जाहिरात आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेली आहेत. आणि त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जाहिरात आहे ती म्हणजे धुळे GMC धुळे मेडिकल कॉलेज जे आहे तिथून आलेली आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळेमध्ये या जागा भरल्या जात आहेत आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे इथं भरले जात आहेत. तर नागपूरमध्ये मित्रांनो 680 जागा आहेत आणि धुळ्यामध्ये 137 जागा आहेत. ठीक आहे, तर ऑनलाईन अप्लाय करायचे तुम्हाला. IBPS ही कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. परीक्षा पॅटर्न पुढं मी तुम्हाला सांगतोय. त्याच्या अगोदर महत्त्वाची थोडीशी माहिती मित्रांनो या पदांबद्दल देतो. ही जी पद आहेत सर्वची सर्व पदं मित्रांनो 10वी पास आणि मित्रांनो 7वी पासवरती भरली जात आहेत. परमनंट जॉब आहे. आरोग्य विभागामध्ये कशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला 15,000 ते या ठिकाणी 47,000 पगार आहे. तोच सेम पगार इथं तुम्हाला भेटणार आहे. परमनंट जॉब असल्यामुळे फक्त मित्रांनो ही जी पदं भरते वैद्यकीय शिक्षण विभागाची आणि ती जी पदं भरती होती मित्रांनो ती सार्वजनिक आरोग्य विभागाची होती. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा किती ठेवण्यात आलेली आहे पहा. तुमचं वय मित्रांनो ओपन कॅन्डिडेटसाठी खुल्या प्रयोगासाठी 18 ते 38 वर्षे पाहिजे आणि राखीव प्रयोगासाठी मित्रांनो 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. आणि 31 डिसेंबरपर्यंत मित्रांनो ही पदभरती न झाल्यामुळं किंवा 31 डिसेंबरपर्यंत शासनाने जो निर्णय काढलेला आहे 2 वर्षे वय वाढवून देण्याचा, तोही या ठिकाणी मित्रांनो लागू आहे. फक्त नागपूरमधील जाहिरात आहे मित्रांनो, त्यामध्ये त्याचा उल्लेख नाही आहे. धुळ्याच्या जाहिरातीमध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता मित्रांनो याच्यासाठी शैक्षणिक पात्रता सांगितली, आता तुमची वयोमर्यादा सांगितली. फीज किती ठेवण्यात आलेली आहे तर खुल्या प्रयोगाला मित्रांनो 1,000 रुपये आहे. राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज मात्र ठेवण्यात आलेली आहे. तर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म IBPS मार्फत भरायचा आहे. आता बघूयात मित्रांनो मग याची परीक्षा कशी होईल. त्याच्या अगोदर याचं काम असतं काय, कुठं पोस्टिंग वगैरे असेल. तर बघा मित्रांनो, ही जी पदभरती जी होते तुमची GMC म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तुमच्या जिल्ह्यांमध्ये असतील पहा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सर्वोपचार रुग्णालय. जसं की उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो, पुणे या ठिकाणी पाहिलं आपण तर BJ मेडिकल कॉलेज आहे आणि त्यालाच लागून मित्रांनो ससून सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी आहे. तर रुग्णालयामध्ये तुम्ही जर फॉर्म रुग्णालयामध्ये भरला तर रुग्णालयामध्ये तुम्हाला पोस्टिंग असेल. तुम्हाला वाटलं की मेडिकल कॉलेजमध्ये पाहिजे म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला जॉब पाहिजे तर तुम्ही कॉलेजमध्ये भरू शकता. रुग्णालयामध्ये भरला तर कक्षसेवक असतील, त्याचबरोबर आया असेल, त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकी असतील, अशी भरपूर पदं आहेत जी की रुग्णांसंदर्भातली कामं करण्यासाठी पदं आहेत. काही पदं शिपाईची आहेत. तर याच्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत. तुम्हाला जे पद आवडेल त्यानुसार तुम्हाला काम असणार आहे. आता ग्रुप D ची पोस्ट आहे मित्रांनो, या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पोस्ट आहे. शिपाईप्रमाणेच काम तुम्हाला असणार आहे. जे पण डॉक्टर्स तिथले असतील, जे ऑडमधले मित्रांनो या ठिकाणी नर्सेस असतील, त्यांना तुम्हाला सहाय्य करायचे. ती जी कामं सांगतील तेच तुम्हाला करायचे. डॉक्टरांचे मित्रांनो सर्व आदेशानुसार तुम्हाला कामं असतील. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये महत्त्वाचं मित्रांनो तुमचं प्रमोशन वगैरे होतं का तर ग्रुप C वरती मित्रांनो तुमचं प्रमोशन नंतर होतं. ग्रुप D वरनं लक्षात राहू द्या. तर चांगली पोस्ट आहे. तुम्ही म्हणाल की ग्रुप D शिपाईची पोस्ट आहे, कशाला फॉर्म भरायचा, तर ग्रुप C पर्यंत तुम्ही मित्रांनो प्रमोशन देखील नंतर घेऊ शकता. आता मित्रांनो याचं परीक्षा पॅटर्न कसा आहे, बरेच विद्यार्थी त्याबद्दल विचारत होते की परीक्षा कशी होईल याची. तर बघा मित्रांनो, तुमचं 200 गुणाची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार नाही. कमीत कमी 45% गुण तुम्हाला घ्यायचे आहेत. एक प्रश्न 2 मार्काला असेल म्हणजेच मित्रांनो तुम्हाला 100 प्रश्न या ठिकाणी असतील. 25-25 प्रश्न प्रत्येक 4 टॉपिक्सवरती तुम्हाला असतील. तर ते टॉपिक्स कुठले कुठले आहेत त्याची माहिती मी तुम्हाला देतो, जेणेकरून त्याचा डिटेल सिलेबसही तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाऊन जाईल. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये पहिला टॉपिक तुम्हाला असेल मराठीचा. 25 प्रश्न 50 मार्क मराठीमध्ये तुम्हाला. IBPS ही कंपनी परीक्षा घेणार आहे. IBPS पॅटर्ननुसार अभ्यास करायचा आहे. वाक्यरचना ज्यामध्ये शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे असतील. सर्वसामान्य शब्दसंग्रह असेल. म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग असेल. उतारवरील प्रश्न असतील. त्यानंतर वाक्य व त्याचे पृथक्करण असेल. त्याच्यानंतर लेखक व कवी
त्यांची टोपण नावे असतील, समूहदर्शक शब्दक, ध्वनिदर्शक शब्दक, प्राणी व त्यांची घरे. तर हे मित्रांनो व्याकरण असेल मराठीचं. इंग्रजी देखील सेम मित्रांनो तसंच आहे. ग्रामर असेल, कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, म्हणी आणि त्यांचे वाक्यप्रचार वगैरे असतील, पॅरेग्राफ, एरर करेक्शन असेल, हे सर्व इंग्रजीमध्ये असेल. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी असतील, महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताची राज्यघटना असेल, महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण असेल, प्रसिद्ध पुस्तकं व लेखके असतील, त्यानंतर प्रसिद्ध दिवस, मूलभूत संगणक. त्यानंतर मित्रांनो संख्या, हे जे आहे मित्रांनो हे खालचं बुद्धिमत्ताचं आहे. तर इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी काय असेल, महाराष्ट्रावरती स्पेशली मित्रांनो इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, त्यानंतर चालू घडामोडी असतील, हे महाराष्ट्रावरती तुम्हाला सामान्य ज्ञानमध्ये जास्त करून विचारलं जाईल. बौद्धिक चाचणीमध्ये जर पाहिलं मित्रांनो तर बौद्धिक चाचणीमध्ये पहा क्रमबद्ध मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यामधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन, रांगेवरील प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पदे ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीतील पाण्यातील प्रतिमा, दिशा व अंतर, नाते संदर्भ, घड्याळ, नातेसंबंधीचे प्रश्न येतील तुम्हाला. निरीक्षण आणि आकलन देखील बौद्धिक चाचणीमध्ये असेल. आणि गणितामध्ये मित्रांनो सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, शेकडेवारी, घातांक, सरासरी, शेकडेवारी, वजाबाकी, वयवारी, नफा तोटा, काळ, काम, पदावली, मसावी, लसावी, दशांश, अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ, वेग याच्यावरती, काम, काळ, वेग याच्यावरती प्रश्न तुम्हाला असतील. व्यवहारी अपूर्णांक असेल, हे प्रश्न तुम्हाला गणित बौद्धिक चाचणी याच्यामध्ये असतील. तर सोपा सिलेबस असणार आहे मित्रांनो. 10वीच्या बेसवरती तुम्हाला हा सिलेबस असेल. 10वीच्या सब्जेक्ट्सवरती बेसवरती 10वी पाससाठी ही पदभरती इथं लिहिले आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने याची परीक्षा देखील तुमची होणार आहे. त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा मित्रांनो, त्यानुसार तयारी करायची. तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहेत. पहा मित्रांनो, यासाठी तुम्हाला नागपूरसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन 20 जानेवारीपर्यंत करायचे आहेत. आणि धुळ्याचं देखील मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दिलेली पूर्ण माहिती जी आहे, ही जाहिरात जी आहे पूर्ण, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. धुळ्याची देखील अजून ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ते सुरू आहेत. याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.